नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। पंढरपुरात धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले उपोषणकर्ते योगेश धरम यांची तब्येत अचानक बिघडली आहे। योगेश धरम यांना चक्कर आल्यानं स्टेजवरच कोसळले। धनगर समाजाच्या उपोषणाला उत्तम जानकरांची भेट। उत्तम जानकरांकडून उपोषणाला पाठिंबा, तर आंदोलन आणखी तीव्र होणार असल्याचे जानकरांकडून संकेत। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुखमध्ये धनगर आरक्षणासाठी मोबाईल टॉवरवर शोले स्टाईल आंदोलन, तर यशवंत सेनेचे गजानन बोरकर यांचं आंदोलन। सोलापूरमध्ये आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात मराठा आंदोलक आक्रमक। राजेंद्र राऊतांच्या प्रतिमेला जोडे मारून करण्यात आले आंदोलन। माजी खासदार चिखलकरांची कार्यकर्त्यांसोबत बैठक। भोकर आणि नायगाव विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। जळगावच्या जामनेर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा गिरीश महाजनांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश। राजकारणात युवकांनी पुढे येण्याचं मंत्री गिरीश महाजन यांचं आवाहन। नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेच्या शिंदे गटातील 2 गटात संघर्ष। आमदार आमशा पाडवी आणि चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यामध्ये अक्रानी अक्कलकुवा मतदारसंघावर संघर्ष। संदीपान भुमरे मनोज जरांगेंच्या भेटीला। भुमरेंनी जरांगे यांची अंतरवलीमध्ये भेट घेतली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून पोहरादेवीमध्ये पाहणी। नंगारा वस्तू संग्रहालयाचं लोकार्पण होण्याची शक्यता आहे। परळी नगरपालिकेमध्ये 450 कोटींचा घोटाळा। रासप युवा प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड यांचा आरोप। सोलापूरच्या कुर्डुवाडीमध्ये महिलेचं 1.25 तोळ्याचं गंठण चोरायला गेलेलं आहे। कुर्डुवाडी पोलीस यांच्याकडून सध्या गुन्हा दाखल झाला आहे। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील शेवरे दिगर या गावातील सारंग माध्यमिक शाळा वादाच्या भोवऱ्यात 113 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं प्रकरण दाबत असल्याचा पवार गटाच्या सतीश पाटील यांचा आरोप आहे। जळगावच्या 40गावमध्ये तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ। गणेशपूर पाटणादेवी या रस्त्यावर रनिंग करणाऱ्या मुलावर बिबट्याचा हल्ला। बिबट्याच्या हल्ल्यात 14 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू। मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्गच्या औरोसमध्ये बस आणि कंटेनरचा अपघात झाला। 25 प्रवासी किरकोळ जखमी। धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ पिकअप व्हॅनची इको गाडीला धडक। भीषण अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी। जळगावच्या एरोंडल तालुक्यामध्ये धरण गावात बापानं स्फोटच्या 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार। आरोपीविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। बारामतीमध्ये अल्पवयीन मुलीचा मित्राला जेलमध्ये टाकण्यासाठी अत्याचाराचा बनाव। सीसीटीव्ही आणि वेगवेगळ्या जबाबांमुळे बनाव उघड झालाय। अजितदादांनी घेतली होती प्रकरणाची दखल। परभणीच्या गंगाखेड तालुक्यात लोकसभा भागातून आता 35 गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले। पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला ग्रामस्थांची साथ। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर अज्ञात ड्रोनच्या घिरट्या। ड्रोनच्या दहशतीनं जत तालुक्यात भीतीचं वातावरण। साताराच्या फलटण शहरात डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या आजारांचा फैलाव। नगरपालिकेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष। उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी। अहमदनगर जिल्ह्यात ईद मिलादची सुट्टी 16 सप्टेंबरलाच। जिल्हाधिकारी सिद्धाराम सालमीट यांचा निर्णय। ईद मिलाद कमिटीची होती मागणी, मात्र जिल्ह्यात अधिक मिरवणुका 16 तारखेलाच निघणार असल्यानं निर्णय घेण्यात आला। चंद्रपूरच्या आशा बनवणेंना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वीकारला सन्मान। साताऱ्यात ग्रामसेवकांना मिळाली पदोन्नती। प्रशासनाकडून 3 वर्षांनंतर कार्यवाही। तात्काळ नियुक्ती करण्याचेही आदेश। पुण्याच्या भोर तालुक्यातील भाटघर धरणातून नीरा नदीमध्ये सोडण्यात आलेला विसर्ग पूर्णपणे बंद। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं निर्णय। पुणे पाटबंधारे विभागाचा माहिती आहे। जायकवाडी धरणामधून परभणी जिल्ह्यातील 42 गावांना पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा। पाटबंधारे विभागानं पाठवलाय शासन दरबारी अहवाल। 42 गाव संघर्ष समितीच्या आंदोलनाला यश। साक्री तालुक्यातील लाटीपाडा धरणाचं आरक्षित पाणी धुळे तालुक्याला मिळणार। तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। कांदा निर्यात शुल्क कमी झाल्यानं धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आनंदी। जिल्ह्यात 15,600 हेक्टरवर कांद्याची लागवड।
गत वर्षाच्या खरीप हंगामामधील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 1600 कोटींची मदत देण्याचा सरकारचा निर्णय. मदतीचं तातडीनं वितरण करण्याचे कृषी आयुक्तांना आदेश. चौकशीच्या नावाखाली मराठवाडा आणि विदर्भामधील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची मदत थांबवली आहे. मराठवाड्यामधील 199 तर विदर्भातील 314 शेतकरी कुटुंब अजूनही सरकारी मदतीपासून वंचित. अमरावती जिल्ह्यातील बाधित पिकांसाठी 13 कोटी उपलब्ध. 2022 मध्ये पिकांचं नुकसान झालं होतं. 48,000 शेतकऱ्यांनी केली होती मागणी. परभणीत भाजीपाल्यांचे दर वाढलेत. लसूण पाठोपाठ कोथिंबीर देखील प्रति किलो 400च्या पार. अतिवृष्टीमुळे पिकाचं नुकसान झाल्यानं भाजीपाल्याच्या दरात वाढ. अमरावतीत सतत होणाऱ्या पावसामुळे सोयाबीन पिकावर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव. सोयाबीनच्या उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज. शेतकरी पुन्हा चिंतेत. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्याच्या तुलनेत हळदीचे दर स्थिर. हळदीची 1750 क्विंटल आवक तर हळदीला 12,000 रुपये दर. नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. भरपाईसाठी ई पीक पाहणी नोंदणीची मुदत वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील बरवडामध्ये शेतकऱ्यांनी केली आहे शेतात ड्रोनद्वारे फवारणी. ड्रोनद्वारे फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी. साताऱ्यातील कराडच्या प्राची देवकरला साऊथ आशियाई ज्युनियर चॅम्पियन स्पर्धेत गोल्ड मेडल. 3000 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक. अक्षर चित्रकार नवनाथ दळवींनी टीव्हीच्या नावानं बाप्पाचं सुंदर चित्र रेखाटलंय. गेल्या 37 वर्षांपासून नवनाथ दळवी हे विविध अक्षरांपासून चित्र रेखाटत आहेत. ठाण्याच्या काजूवाडी राजा मंडळाकडून पेशवेकालीन महालाचे देखावे सादर. देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. विदर्भातील सर्वात श्रीमंत गणपती बुलढाण्याच्या खामगावात गणेश मूर्तीला 80 किलो चांदी, 1 किलो सोन्याचे दागिने. अहमदनगरच्या श्री विशाल गणेश मंदिरामध्ये अथर्व शीर्ष कार्यक्रम संपन्न. 1111 महिलांनी केले अथर्व शीर्ष पठण. नाशिकच्या मालेगावात एकता मंडळाच्या वतीनं अथर्व शीर्ष पठण सोहळा. कार्यक्रमाला महिलांचा मोठा सहभाग. नाशिकच्या येवल्यात नवभारत मित्र मंडळाकडून लक्षवेधी देखावा. तर नगरपालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी अस्वच्छ परिसर आणि तुंबलेल्या गटारींचे बॅनर झळकावलेत. बीडच्या अंबाजोगाईमध्ये सरस्वती गणेश मंडळाकडून 10 दिवस विविध सामाजिक उपक्रम. तर अपघातामध्ये टाळण्यासाठी भटक्या जनावरांना रिफ्लेक्टर बेल्ट लावत सामाजिक भान जपला. बीड जिल्ह्याच्या माजलगावात श्री ढुढीराज टेंबे गणपतीची उत्साहात प्राणप्रतिष्ठा. 125 वर्षांपासूनची 5 दिवस गणपती स्थापनेची परंपरा. वाशिमच्या मालेगावात विघ्नहर्ता गणेश मंडळाकडून गणेशोत्सवानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. राज्यभरातील नागरिकांचा स्पर्धेत सहभाग. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामधील रांजण गावात गणेशोत्सवानिमित्त साकारलाय बैलगाडा शर्यतीचा देखावा. चव्हाण कुटुंबियांनी साकारलेल्या देखाव्याची परिसरात चर्चा. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील वेरवलीमध्ये राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धा. तिलरीराज क्रीडा सांस्कृतिक मंडळानं आयोजित केलेल्या स्पर्धेत 64 बैलजोड्यांचा सहभाग होता.